शिवसेनेची म्हणून एक भाषणं असतात ना, ती खास गंमत असायला हवी होती. विधानसभेतही दिसत नाही ती, ते खरंच आहे, तशी माणसं नाहीयेत. पण शिवसेना म्हणून ज्यासाठी ओळखली जात होती ती आता तशी गंमत हरवती असं तुम्हाला बघून वाटतं का? मी त्या दृष्टीने पाहिलं नाही. पूर्वीची नावं आपण घेतली. प्रमोद नवईकर तर माझे जिवलग मित्र होते, शिवाय दत्ताजी साळवी होते, वामनराव महाडिक होते, आणि हे सगळे फरडे वक्ते होते. पण ती पिढी हळूहळू मागे पडली. तसं बाळासाहेब ठाकरेंची भाषणंही आपल्यापैकी सगळ्यांनी जवळजवळ ऐकली असतील. प्रत्येक शब्द ऐकावा, लक्षात ठेवावा, वाक्य ऐकून लक्षात ठेवावं, अशा प्रकारची व्याख्यानं माननीय बाळासाहेब ठाकरे द्यायचे. पण नंतर ती पद्धत कमी झाली. पण आपल्याला सहज म्हणून सांगतो, अगदी सुरुवातीचे उद्धव ठाकरे आणि आजचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फरक पडला. उद्धवजींच्या भाषणामध्ये सुधारणा होत गेली, आणि ती सुधारणा एवढी झाली की आज उद्धवजी जेव्हा बोलतात तेव्हा काही वेळा बाळासाहेबांचा मला भास होतो. आपल्याला सहज म्हणून सांगतो की जवळजवळ 45 वर्ष मी बाळासाहेबांबरोबर राहिलो. त्यांची भाषणं मी 45 वर्ष ऐकली, आणि एखादं भाषण एखाद्या व्यक्तीचं आपण सारखं जर ऐकत राहिलो तर त्याचे गुणदोष तुमच्याकडेही येतात. तसे काही माझ्यामध्ये आले असतील, उद्धवजींमध्ये आले असतील. पण भाषण म्हणजे काय? तुमच्या या कार्यक्रमाचं जे नाव आहे ना, तेच म्हणजे भाषण. भाषण म्हणजे गप्पा. इतकी सोपी गोष्ट व्याख्या बाळासाहेबांची होती, माझी नाही व्याख्या सांगत आहे. बाळासाहेब म्हणे भाषण म्हणजे काय हो? ते राणा भीमदेवी थाटात भाषणं जी करतात म्हणजे भाषण असं समजू नका, गप्पा मारा. लोकांना ते आवडतं. आणि म्हणून मला असं वाटलं की बाळासाहेब म्हणत ते मी समजून घेतलं, तसं बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. उद्धवजींनी तेच केलं. आणि म्हणून पण इतरांनी ते का केलं नाही याचं उत्तर मी सांगू शकणार नाही. आणि दुसरं असंही असतं, एक मुळामध्ये प्रतिभाशक्ती लागते माणसाला. म्हणून मग मी ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळीची प्रतिभाशक्तीची व्याख्या मुद्दाम पुन्हा वाचली. नासी फडक्यांचं पुस्तक आहे, आणि ते म्हणतात प्रतिभा याचा अर्थ अनुभव आणि वाचन या दोन्हीचा मिलाप, आणि या दोन्हीमुळेच माणसाला प्रतिभा येते. आणि हे जर खरं असेल तर त्यामुळे कदाचित ती उद्धवजींकडे गेली असेल, माझ्याकडे आली असेल. पण आम्ही असं म्हणण्यात अर्थ नाही की आम्ही म्हणजे बाळासाहेब. उद्धवही म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही. याचं कारण तिसरी गोष्ट त्या प्रतिभेच्या संदर्भातच नासी फडक्याने सांगून ठेवले की प्रतिभा म्हणजे स्वयंस्फूर्तीनं बोलणं. जे लोकांना कठीण वाटतं ते सहजी जर कोणी समजावून सांगितलं तर तो माणूस प्रतिभा संपन्न आहे. आणि म्हणून तो नशिबाचा भाग असतो, ती पद्धत असते. पण बाळासाहेब मुद्दाम सांगून आम्ही भीमदेवी थाटात बोलणार असं म्हणायचे नाहीत, परंतु आपलं भाषण आकर्षित व्हावं यासाठी ते सुद्धा अनेक वेळा राणा भीमदेवी थाटाच्या सारखे जायचे. आश्चर्य वाटायचं मला, पण त्यांची ती सवय होती. आणि म्हणून त्याचं उत्तर एवढंच आहे की अशी सगळीच माणसं होत नाहीत. पण प्रत्येक मोठ्या नेत्याला भाषणाची कला ही आवश्यक आहे. नाहीतर आपला विचार इतरांपर्यंत कसं पोचवणार? म्हणून काही जण भाषण मुद्दाम कसं करायचं ते शिकतात, आणि ज्यांना शिकायचं असेल त्यांनी नासी फडक्यांचं पुस्तक प्रतिभा साधन हे अवश्य वाचावं असं मी म्हणेन. राज ठाकरेंची बोलण्याची स्टाईल ही राज ठाकरेंची स्वतःची स्टाईल आहे, आणि ती बाळासाहेबांसारखीच आहे. त्यामुळे राज जेव्हा भाषण करतो, आता रिसेंटली त्याचं टीव्हीवरती मी भाषण ऐकलं. भाषण करता करता थांबायचं. मी बोलायचं का थांबवलं ते कळलं ना. राज काय करतो ते सांगत होतो. आणि मग ते भाषण पुढे करतात. तेच उद्धवजींचं पण आहे
फक्त प्रमाण कमी जास्त असेल, विषय कमी जास्त असतील, पण या पलीकडे काही नाही.